नवीन यूट्यूब चॅनल चालू करण्याचा विचार करत असता तेव्हा तुम्ही काय करता, यूट्यूबवरती लाखो व्हिडिओ सर्च करता की नक्की कोणत्या कंटेंटवरती कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे। मग त्या रिलेटेड तुम्ही सर्च करत असताना कुठेतरी तुमच्या नजरेमध्ये ह्या प्रकारचे व्हिडिओ म्हणजे भेटता की तुम्ही या पद्धतीचे कार्टून व्हिडिओ बनवा आणि या पद्धतीचे कार्टून व्हिडिओ बनवून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता किंवा तुमचा चॅनल अवघ्या 3 दिवसात मॉनिटाईज करू शकता। तर या मागचं खरं सत्य काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ह्या पद्धतीचे चॅनल बनवायला हवे की नाही। ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला काय करत असतात, जे मोठे यूट्यूबर आहे सध्या म्हणजे ज्यांना माहीत आहे हे जे व्हिडिओ आहे ते बनवणे लीगल आहे की इलिगल आहे यूट्यूबमध्ये, तरी पण ते काय करतात, तुम्हाला सत्य पटवून देण्यासाठी चॅनलच्या म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगा की ह्या पद्धतीचे काय करा, तुम्ही व्हिडिओ बनवा आणि अवघ्या 3 दिवसात तुमचा चॅनल मॉनिटाईज करा। मग ते आपल्याला सांगत राहतात की ह्या पद्धतीचे व्हिडिओ बनवा, स्क्रोल करून दाखवत असता आणि स्क्रोल करून दाखवल्यानंतर पण आपल्याला व्हिडिओ इम्प्रेसिव्ह वाटतो, कारण तुम्हाला माहीत आहे किड्स म्हणजे जे छोटे मुलं आहेत ते ह्याच पद्धतीचे चॅनल काय करतात, जनरली बघणं प्रेफर करतात। मग आपल्याला ते काय सांगता, बघा हा चॅनल आहे, ह्या चॅनलने फक्त 73 व्हिडिओ अपलोड केलेले आहे। 73 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यांचे व्हिडिओज म्हणजे जे सबस्क्रायबर आहेत ते 1,22,00,000 म्हणजे अवघे 1 मिलियन सबस्क्रायबर त्यांना 76 व्हिडिओजमधनं भेटलेले आहे। ज्यावेळेस आपण ही गोष्ट बघतो त्यावेळेस आपण काय करतो, त्यांच्यावर लगेच डोळे झाकून बिलीव ठेवतो। बिलीव ठेवल्यामुळे आपल्याला कुठेतरी वाटतं की अरे एवढा मोठा चॅनल आहे की ह्या चॅनलने जर फक्त 73 व्हिडिओ बनवून जर मिलियनमध्ये सबस्क्रायबर मिळवलेले आहे आणि आपण इकडे स्वतःचा ओरिजिनल कंटेंट घिसघिस करतो आहे तरी आपल्याला सबस्क्रायबर मिळत नाही किंवा आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही। मग ह्या पद्धतीचे चॅनल आपण काय करू, बनवू। मग सुरुवातीला नवीन यूट्यूबर इथेच फसतो आणि त्यानंतर तो काय करतो, ह्या पद्धतीचे चॅनल बनवायला सुरुवात करतो। चॅनल बनवल्यानंतर अवघ्या 1 वर्षानंतर त्याच्या लक्षात येतं की ह्या चॅनलमध्ये सबस्क्रायबर, आता जो मी लेटेस्ट चॅनल तुम्हाला दाखवला टून स्टोरीज म्हणून, त्या चॅनलने 73 व्हिडिओज अपलोड केलेले आहे, सबस्क्रायबर पण मिलियन्समध्ये आहे, पण अजूनही तो चॅनल मॉनिटाईज झालेला नाही आहे। आता का झालेला नाही ते बघा, 1 वर्ष आधी किंवा 2025च्या आधी यूट्यूबवरती ह्या सगळ्या गोष्टी लीगल होत्या। म्हणजे यूट्यूबवरती तुम्ही कॉपीराईट मटेरियल थोडं वापरलं किंवा तुम्ही स्वतःचं काहीतरी क्रिएटिव्हिटी असली तर यूट्यूब काय करत होतं, त्याला इझिली मॉनिटाईज करत होतं। पण तुम्ही सर्कमवेन्शन पॉलिसी वाचली असेल यूट्यूबने जी आता जुलैमध्ये काढलेली आहे, त्या सर्कमवेन्शन पॉलिसीमध्ये यूट्यूबने धडधडीत लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा तुमच्या व्हिडिओमध्ये कॉपीराईट पार्ट नको आहे, कंटेंट नाही, त्या व्हिडिओमध्ये छोटासा पार्ट पण कॉपीराईट मटेरियल नको आहे, तरी तुमचा चॅनल काय होणार नाही, मॉनिटाईज होणार नाही। मग त्यामुळे तुम्हाला काय करायचं, जरी ह्या गोष्टी सर्कमवेन्शन पॉलिसी ह्या मोठ्या यूट्यूबरला माहीत आहे तरी पण त्यांना व्ह्यूज मिळवायचे आहे, त्यांचे सबस्क्रायबर वाढवायचे आहे। मग समोरच्याला इम्प्रेस कसं करायचं किंवा समोरच्याला असं काही सांगून का समोरचं त्याच्यामध्ये बळी पडत आणि त्या पद्धतीने काय करतं, ह्या आता पण म्हणजे तुम्ही चॅनलवरती बघितलं आज पण ह्या पद्धतीचा व्हिडिओ लाखो व्हिडिओ यूट्यूबवरती सर्रास पडत आहे। पण त्यांना माहीत आहे कुठेतरी हे चॅनल मॉनिटाईज होणार नाही, पण तरी पण ते आपली दिशाभूल करत आहे आणि नवीन यूट्यूबरला ह्या गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे ते काय करतात, त्यांच्या जाळ्यात अडकतात। तर मी सांगेन तुम्हाला, जर नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर नवीन यूट्यूब चॅनल चालू करताना शक्यतो तुमच्या ओरिजिनल कंटेंटवरती फोकस करा। जर तुम्हाला तुमचा चॅनल फ्युचरमध्ये सेफ ठेवायचा असेल तर ओरिजिनल कंटेंट म्हणजे काय, तुम्ही शिवणकाम करा किंवा तुम्ही लिहून जरी दाखवलं एखाद्या प्लेटवरती, पण ते स्वतःचं कंटेंट असावं। आता जर तुम्हाला ह्या पद्धतीचे व्हिडिओ बनवायचीच आहे तर तुम्ही बघा, त्यांच्या थंबनेलच असं लिहिलेलं असतं की सर्व काम AI करेल आणि ते व्हिडिओमध्ये पण हेच सांगता की तुम्हाला बोलायचं पण नाही, म्हणजे AI बोलेल, तुम्हाला व्हिडिओ पण AIच बनवून देईल, प्रॉम्प्ट पण AIच बनवून देईल। तिथं तुमचं म्हणजे क्रेडिट किंवा तुम्ही जे स्वतःची मेहनत केलेली असते ती काहीही नसते, फक्त तुम्ही यूट्यूबला ऑर्डर दिलेल्या असता किंवा ChatGPTला ऑर्डर दिलेल्या असता, त्या पद्धतीने व्हिडिओ बनवून घेतलेले असतात। मग त्यामुळे यूट्यूबवरती हे चॅनल मॉनिटाईज होत नाही। जर तुम्हाला वाटत आहे की ह्या पद्धतीचं चॅनल आपण म्हणजे बघितलेले आहे मी, तर खरंच आहे की ह्या पद्धतीचे चॅनल बनवून लाखो लोकांनी, लाखो यूट्यूबरनी लाखो रुपये महिन्याला कमवलेले आहे। पण हे कधी होतं, जोपर्यंत यूट्यूबवरती कॉम्पिटिशन नव्हती, पण आता यूट्यूबने स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे की यूट्यूबवरती एवढी कॉम्पिटिशन वाढलेली असताना यूट्यूब नवनवीन पॉलिसी काढत आहे, नवीन मॉनिटायझेशन पॉलिसी हे सांगतच आहे। मग त्या मॉनिटायझेशनमध्ये आपण फसण्याऐवजी आपण आपल्या चॅनलला सेफ कसं ठेवायचं हा विचार तुम्ही करा। त्यामुळे ओरिजिनल कंटेंटवरती फोकस करा। थोडा टाईम लागेल ग्रो व्हायला किंवा आपल्याला मार्केटमध्ये उतरायला थोडा टाईम लागेल, पण ठीक आहे, टाईम लागला तर चालेल, कारण माझ्या मते यशाला शॉर्टकट नसावा। तुम्हालाच यश मिळवायचं आहे खऱ्या अर्थाने तर तो मेहनतीने मिळवा, कारण मेहनतीने जर यश मिळवलं तर त्याला कधीही कुठे अडचण येत नाही। ठीक आहे,
बघा जर मग मोठ्या युट्यूबरला माहीत आहे किंवा जे या प्रकारचे व्हिडिओ बनवत आहे त्यांना तर स्वतः माहीत आहे नाही की ह्या पद्धतीचे चॅनल बनवल्यानंतर जर लाखो रुपये मिळतात, मग ते का नाही हे व्हिडिओ बनवते, का ते हे टेक्निकल व्हिडिओ किंवा म्हणजे ह्या गोष्टी सांगत बसलेले आहे. त्यांनी पण शॉर्टकट मार्ग असता ह्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले असते. त्यांना माहिती ह्या पद्धतीचे व्हिडिओ सर्रास यूट्यूबवरती खूप चालतात, म्हणजे किड्स हेच व्हिडिओ प्रिफर करतात. मग त्यांनी पण याच पद्धतीचं चॅनल बनवलं असतं, मग ते तुम्हाला का सांगत बसले, बरोबर आहे. पण त्यांना माहिती ह्या पद्धतीचे चॅनल हे मॉनिटाईज होत नाही, पण त्यांना व्ह्यूज पाहिजे, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, त्यांना बाकी काही घेणं देणं नाही. व्हिडिओ व्हायरल झाला, त्यांचे व्ह्यूज जास्त आले, बस झालं, सफिशियंट आहे. तुम्हाला तिकडे यश मिळो ना मिळो त्यांना काहीही घेणं देणं पडलेलं नाही आहे. त्यामुळं बघा, जर मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल ॲनिमेटेड व्हिडिओ बनवण्यामध्ये किंवा कार्टून व्हिडिओ बनवण्यामध्ये, तर जर ज्यांनी ॲनिमेशन कोर्स केलेला आहे त्यांनी, म्हणजे जे स्वतः ॲनिमेशन करू शकता त्यांनी हे व्हिडिओ बनवले तर खरंच खूप चांगलं आहे. पण जर तुम्हाला ॲनिमेशन जमत नाही, तुमचा त्यामध्ये कोणताही स्टडी नाही आहे, तर फक्त तुम्ही AIचा वापर करून जर ह्या पद्धतीचे व्हिडिओ बनवत असाल तर आत्ताच थांबा, कुठेही तुम्हाला यश मिळणार नाही आहे. यानंतर यूट्यूबच्या पॉलिसी इतक्या स्ट्रिक्ट झालेल्या आहे का छोट्या छोट्या मायनर म्हणजे ज्या क्वेरीज असतात त्यामुळे पण तुमचं मॉनिटायझेशन हे रिजेक्ट केलं जातं. मग एवढी मेहनत करून जर शेवटी नैराश्य येणार असेल तर हा मार्ग कशाला, म्हणजे काय कामाचा हा मार्ग, ठीक आहे. त्यानंतर म्हणजे तुम्हाला असे लाखो जे चॅनल्स आहेत का ज्याच्या आयडियाज तुम्हाला मोठे यूट्यूबर देत असतात, पण त्यामध्ये कोणत्या आयडियाज ह्या घ्यायच्या किंवा कोणत्या नाही घ्यायच्या, या यूट्यूब मॉनिटायझेशन पॉलिसी बघूनच मग तुम्ही त्यावरती काम करा. आता बघा, जे छोटे म्हणजे यूट्यूबर आहे काही ते काय करतात, फ्युजन सॉन्ग, आता तुम्ही बघितलं असेल, फ्युजन सॉन्ग करायचे, म्हणजे इथलं गाणं आणायचं, नवरात्रीचे सॉन्ग मिक्स करायचे. ही चॅनल आधी मॉनिटाईज होते किंवा ह्या चॅनलवरून आधी इन्कम मिळायचा, पण आता प्रत्येक गाण्याला कॉपीराईट येतो आणि कॉपीराईट आल्यामुळं तुम्ही फ्युजन जरी स्वतः म्हणजे ते गाणं कट करून बनवलेलं असलं तरीही तो चॅनल मॉनिटाईज होत नाही, तुम्हाला त्यातून 1 रुपयाही मिळत नाही. त्यामुळं फ्युजन करणं पण थांबवा. म्हणजे असे भरपूर सारे आहे. जर तुम्हाला कार्टून व्हिडिओ बनवायचेच असतील तर तुम्ही काय करा, AIचा फक्त काय करा, व्हिडिओ प्रॉम्प्ट वापरा, बाकीचं तिथं काय करा, तुम्हाला तुमचं स्वतःचं क्रेडिट द्यायचं. कारण यूट्यूब बघते की तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये स्वतःचं काय क्रेडिट दिलेलं आहे. जर स्वतःचं ओरिजिनल क्रेडिट दिलेलं असेल तर यूट्यूब काय करतो, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज करतो. मग तुम्ही तिथं स्वतःचा आवाज द्या, AIचा आवाज वापरू नका. जर तुम्हाला स्वतःचा आवाज वापरून जर कार्टून व्हिडिओ बनवायचे असतील आणि तुम्हाला ते जमत नसतील तर मला तसं कमेंटमध्ये कळवा, या रिलेटेड मी व्हिडिओ घेऊन येईल. पण मग उगाच तुमचं काहीतरी म्हणजे तुम्हाला स्वप्न दाखवायचे मोठे मोठे आणि ते म्हणजे आता माझे व्ह्यूज वाढवायचे आणि तुमचे स्वप्न स्पॉईल करायचे, ही मला नको आहे. म्हणून मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली. तर अशाच यूट्यूब संबंधित मी डेली माहिती किंवा नवीन नवीन टिप्स, नवनवीन अपडेट्स किंवा छोट्या मोठ्या ट्रिक्स घेऊन येत असते. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जे नवीन यूट्यूबर आहे किंवा तुमचे मित्रमंडळी आहे जे नवीन यूट्यूब चॅनल चालू करण्याचा विचार करत आहे तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून ते पण ह्या अफवांपासून, ह्या म्हणजे ते बळी होण्यापासून वाचतील, ठीक आहे. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.